श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की अंघोळीनंतर आपण हे आवर्जून नियम पाळले तर आपल्या घरातील जी धनहानी नकारात्मक गोष्टी घडतात त्या कमी व्हायला सुरुवात होते। तर आपण यामध्ये कुठेही चुकीचे किंवा आपल्या मनाचे सांगत नसून हे आध्यात्मिक पुराणातील तसेच वास्तुशास्त्रानुसारच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। अनेकदा आपण अंघोळनंतर काही गोष्टी करत असतो ज्याच्याकडे आपण अनेकदा लक्षही देत नाही, पण वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्रानुसार या 13 चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात, नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते। स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर कोपू शकते। यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता असते, तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते। अंघोळ करणं हा तर प्रत्येकाचाच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो। प्रत्येक जण अंघोळ करत असतो। अंघोळ केल्यानंतर व्यक्तीला फ्रेश वाटतं, ताजतवानं वाटतं, व्यक्ती टापटिपीत आणि फ्रेश दिसतो। सकाळी उठल्यानंतर अंघोळ करूनच कोणत्याही काम करावं असं म्हटलं जातं। यातूनच आपल्याला मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते। अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूपच कमी लोकांना माहीत असते। यामुळे अंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या, हे आवश्यक आहे। जर तुम्ही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम ही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात। त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवास वाढतो आणि सुख समृद्धी संपत्ती यांची हानी होते। म्हणूनच अंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत अशा काही चुका घडत असतात। अशा चुका लवकरच बंद करा। वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते, या अशा चुकाकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य पैशासाठी अशा अनेक चुका हानिकारक ठरू शकतात। आज आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये। बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया। 1. बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो। वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशांचे नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टीचा उल्लेख केला आहे। अंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे। अंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते। शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते। एवढेच नाही तर आपल्यापैकी काहीच नाही अंघोळ करताना इतरही खूप चुका करत असतात। 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये। काही लोक अंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि बाहेर पडतात। ही सवय तुम्हाला गरिबी करू शकते। बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा त्यामध्ये पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या निगेटिव्हिटीमुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत राहतात व या कारणामुळे माणसाची प्रगती खुंटते। 3. तुमच्या या सवयीमुळे राहू केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात। जे लोक स्वच्छ राहत नाहीत अशा लोकांना शनीच्याही कोपाचा सामना करण्याची वेळ येते। एकाच वेळी स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरून देवताही कोपतात। तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात। आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट व बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे। असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे होऊ लागतात। 4. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे। काही लोकांची वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात। तुम्हालाही असे सवय असेल तर सुधारा, कारण असं केल्याने शनिदेव मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात। आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते। ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात, काम पूर्ण होत नाही आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक संघर्षांना सामोरे जाऊ शकते। 5. बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा। काही लोकांना अशी सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच टाकून बाहेर पडतात, पण ही चूक सुधारा। बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा। बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा। रिकामी बादली सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते। बाथरूममध्ये रिकामी बाटली ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात।
घरातील माणसे एकापाठोपाठ आजारी पडू लागतात. तुमच्या घरामध्ये या सर्व कारणामुळे गरिबी यायला वेळ लागत नाही. 6. जर तुम्ही अंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जर अंघोळ करताना चप्पल घातली तर अंघोळीनंतर पुन्हा त्या पायांवर पाणी टाकू नका. असं केल्याने धनहानी होते, कारण हिंदू धर्मशास्त्रामध्ये नुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानाविधी कधीही चप्पल घालून करू नये. 7. अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. मुलींनी व माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असं करू नये, कारण असं मानलं जाते की या चुकामुळे पतीचे आयुष्य कमी होते. किंवा मग केसातून पाणी ठिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये, कारण त्या ठिपक्याबरोबर भरलेला सिंदूर खाली पडतो आणि अपमान होतो. 8. अंघोळीनंतर लगेच नखे कापू नये. दर मंगळवारीच कापावेत. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते, परंतु अंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो. 9. बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका. अंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्ये पडून राहतात. ही सवय पूर्णपणे बंद करा. असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात. तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो, पण तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्राणप्रतिष्ठा, मानसन्मान यांचा अभाव निर्माण होतो. 10. बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी हीच पद्धत विशेष महत्त्वाची आहे, कारण अयोग्य अंघोळीमुळे स्ट्रोकचा सुद्धा वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी अंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा अंघोळ नक्कीच करावी. अशी सवय लावा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात आणि आपली योगशक्ती वाढते. निलगिरीचे तेल पाण्यात मिसळा. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल आणि मग अंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडामध्ये गच्च भरा. असं 2-3 वेळा करा, ज्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. अंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात अंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. अंघोळसाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धत बदलली आहे. अंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता, मात्र गरम पाणी घेऊ नये. यामुळे शरीराची ही डोक्यावर येणार नाही. थंड पाणी अंघोळ नेहमी करावे असे शास्त्रामध्ये देखील म्हटलं जातं. किंवा मग कोमट पाणी असावं. अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. मात्र जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास असे होत नाही, म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो. विवस्त्र अंघोळ करण्यास शास्त्रामध्ये का निषिद्ध आहे? विवस्त्रपणे अंघोळ करण्याला शास्त्रात काय म्हटले आहे? त्यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेच्या आठवण करून देत म्हटले जातं की गोपिका नदीवर अंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्याचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटले की कधीही आपण विवस्त्र होऊन अंघोळ करणे बंद केले पाहिजे. असे केल्याने आपण जलदेवता, वरुण देवता यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन अंघोळ करू नये. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत अंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची
मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते। म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय अंघोळ करू नये, तर ते तुमच्यासाठी चांगले आणि हिताचे आहे। पितृदोष होऊ शकतो। गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात। जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो। असे स्नान केले आणि आपल्या पितरांना समाधान मिळत नाही, त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारत असतात, म्हणून त्यांना समाधान मिळते। बिना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो, त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होतो। म्हणूनच कधीही विवस्त्र अंघोळ करू नये। पद्मपुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही। माता लक्ष्मी क्रोधित होते। शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपते। यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते। त्यामुळे अंघोळ करताना या गोष्टीची आवर्जून काळजी घ्या। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा। धन्यवाद।